अहो अहो काय करताय, उठा. तुम्ही खरंच थोर आहात. स्वतःसाठी सगळेच जगतात, पण दुसऱ्यांसाठी जगणारा पहिलाच पाहिला. पुरे पुरे पुरे. मी कोणाही समोर वाकलेलो नाही आणि माझ्या पुढे कोणी वाकलेलंही मला आवडत नाही. याआधी तुम्हाला कुठे पाहिल्याचं आठवत नाही. आपलं नाव काय, कुठून आलात? मला आहोजाहो करू नका. मी तुमच्याहून लहान आहे. बाकी ओळखीचं जाऊ दे. तुमच्या समोर नतमस्तक व्हावंसं वाटलं म्हणून, बाकी काही नाही. असं बावचळतोयस का? ओळखीचं राहू देत म्हणजे? तुम्हाला आवडणार नाही. मी रघुनाथ, केशव भटांचा भाचा. तू केशव भटांचा भाचा आहेस, यात न आवडण्यासारखं काय आहे? आमचे मतभेद आहेत, पण म्हणून केशव भटांची संबंधित प्रत्येक व्यक्तीशी माझं वैर असावं असा त्याचा अर्थ नाही ना. माझा भाचा आणि जोत्याची गळाभेट ते महत्वाचे नाही हो. त्या जोत्याने स्वतःची विहीर सगळ्यांसाठी खुली केली हे महत्वाचे आहे. तुम्हास जास्त राग या गोष्टीचा यायला हवा. गोपू भट, तुम्ही रघु स्नान केल्याशिवाय घरात कशालाही स्पर्श करायचा नाही. मामाच्या घरात सोवळे ओळे कडकपणे पाळले जाते. अजून रघु, ऐकलेस ना मामांचे? जा स्नान कर बघू. मागच्या विहिरीवरच जा बघू, जा. बरे झाले संयम राखलात. तरुण रक्त आहे केशव भट. उद्या डोक्यात तेवढेच ठेवले आणि भलते पाऊल उचलले तर? विष्णू भट जसे जोत्यास जाऊन मिळाले, तसा हा आपला हक्काचा माणूस उद्या त्यांच्या गटात सामील झाला तर? कशा सुगाच दळभद्री कल्पना मांडता गोपू भट. अहो शुभ बोला ना. तुम्ही पाणी वळवायची नाभियुगत काढली बघा. पाणी अडवायचं, जिरवायचं आणि वळवायचं, हे सगळं कशामुळे सुचलं? आपल्या गरजा वाढल्यामुळं. म्हणतात ना, गरज ही शोधांची जननी आहे. आता दुष्काळ झाला, पाणी नाही म्हणल्यावर आपण काय करणार, नाही का? चला. मालक, बाई माणसाला हात लावायचा नग नग. त्यातून ती बामणाची विधवा आपल्यावर भालट येईल. बाई आहे म्हणजे? अरे बाई असली तरी माणूस आहे ना. तिच्यावर ताबडतोब उपचार करायला हवे. चल चल, मदत कर. चल. जा, वैद्य बुवांना बोलावून आण लवकर. हे घे. वैर ज्योती, कोणी पोर? ठाऊक नाही, बेशुद्ध अवस्थेत रस्त्यात पडली होती. असं तिला कसं सोडणार रस्त्यात, म्हणून घरी घेऊन आलो. तुला काही कळत नाही बघ. शाळा सोडून दुसरं जग नाही तुला. मी 4 पावसाळे जास्त पाहिले आहेत. ही पोराशीच धडपडली असेल असं नाही वाटत. ह्या अशा बायकांच्या नशिबी काय काय भोग असतात ते देवालाच ठावक. माई, आपण चांगलाच विचार करू. जोवर ही स्वतः उठून काही सांगत नाही तोवर कळणार नाहीच. मग आधीच कशाला घाबरायचं?
हिच्या बाबतीत सगळं सरळ झालं असेल असं आपण गृहीत धरू आणि चुकून काही वेडवाकडं झालं असेलच तर वेड्या वाकड्याला सरळ करणं हे आपलं कर्तव्यच आहे. बरं झालं बाई शुद्धीवर आलीस. कसं वाटतंय आता? अगं कुठे निघालीस? अगं किती वेळ झाला तुला शुद्ध नव्हती. आता 4 घास खा म्हणजे बरं वाटेल. मी आणते हा. खाली उतर, खाली उतर. आधी खाली उतर. ऐक माझं, खाली उतर, खाली उतर. अंत शांत हो. काय करत होतीस तू? अगं भानावर ये. काय करत होतीस तू? जीव देत होतीस? का जीव देत होतीस तू? हा, काय एवढी स्वतःच्या जीवावर उदार झालीस? कवडी मोलाचा वाटला का ग जीव तुला? माझी आजी म्हणायची, विहीर अनेक जीवांची तहान भागवतेच, पण अनेक विधवांना पण आपल्या पोटात सामावून घेते. तू मला आधी वचन दे, यापुढे काहीही झालं तरी जीव देण्याचा तू विचारही करणार नाहीयेस. तुम्हाला ठाऊक नाही? नसेल, काहीच ठाऊक नसेल मला, पण या जगात जीवापेक्षा मोलाचं दुसरं काहीही नाही. तू आधी वचन दे मला. तुझी आई असती तर तिला दिलंच असतंस ना वचन? आई असती तर मन मोकळं तरी करता आलं असतं. माझ्याकडे मन मोकळं कर तुझं. तुझी आईच समज मला. काय कमाल आहे. हा जोत्या हे सगळं जाणून बुजून तर करत नाही ना.
नारायणा, तुम्ही दोघं आत जा बघू. लहान आहात तुम्ही अजून. लहान कशान ऐकू दे त्या नाही. या रघुस मोठा पुळका आहे जो त्याचा. बघ रे बाबा, जोत्या ज्योतिराव एका बालविधवेस स्वतःच्या घरी घेऊन गेलाय. काही नीती अनिती नाही, भीडभाड नाही, सोळे ओळे नाही. धर्मातली प्रत्येक गोष्ट अधर्मानेच कशी करता येईल हे बघत असतो तो. सतत मुद्दाम करतो. माझ्यावर राग म्हणून करतो तो हे सारे. बाकी त्याला सोयरे सुतक काही नाहीये. मामा, त्यांच्या नजरेसमोर समाज असताना काय म्हटलेस? अहो काही नाही बाबा, तुमचा लाडका भाचा तुमच्या बाजूनेच बोलत होता. या जोत्याच्या नजरेसमोर समाज वगैरे काही नाही हो, असंच म्हणायचं होतं त्याला. एकमेव तुम्ही खटकता. तुम्हाला राग कसा येईल याचाच विचार करत असतो तो जोत्या. तो अजून ओळखत नाही रे मला नीट. मी किती चिवट आहे ते ठावे नाही त्यास. चला चला तुम्ही बघू काय करायचे ते. हो. गप्पू भट, तुम्ही असे करा. त्या मुलीच्या सगळी कुंडली आधीच काढून आणलेली आहे. हो, मला अपेक्षितच होते ना. दामोदर पंतांची सून, त्यांचा दुसरा मुलगा चिंतामणी, हा, आठवतोय ना? हो हो. बायकोला नांदवायला म्हणून आणलं, हपला बिचारा. तेच ते नर्मदा. बर बर बर. मग तुम्ही असे करा, दामोदर पंतांच्या घरी जा. माझं नाव नर्मदा. नर्मदा पांढऱ्या पायाची आहे हेच ऐकत आले लहानपणापासून. जन्माच्या वेळी आई बाबांना गिळलं हे ऐकत लहानपण जात होतं. काकाला जड झाले आणि या घरात उजवली, पण तिथेही नशीब फाटकेच होते. घरात नांदायला आले आणि हे गेले. सासरच्यांनी पुन्हा पायगुण वाईट ठरवला. म्हणजे लहानपणापासून फक्त सोसतेच तर. हे आलवण नशिबी आलं. वस्त्र लावायला बोलवायला कुणाला सवड झाली नाही म्हणून, नाहीतर डोकेच. दुर्दैव इथे संपलं नाही. भाऊजींचं कायम लक्ष असायचं माझ्यावर. आधी मला वाटलं त्यांना माझी काळजी वाटत असेल, पण त्यांच्या मनात काही भलतंच होतं. वहिनी, निखारा फुलवायचा असेल तर चांगली फुंकर घालावी लागते. मला येते चांगली फुंकर घालता. निखाऱ्यावरची राख झटक्यात बाजूला होईल. अजिबात त्रास देत नाही मी, घाबरू नका. वडीलधारेच जर असे वागत असतील तर गप्प राहून भागणार नाही. तू त्यांना काही बोलली का नाहीस?
कशाला हे सगळं सहन केलंस? बरं, त्यांना नाही तर नाही, घरात आणखीनही कोणीतरी असेलच ना? एखाद्या बाई माणसाला का नाही सांगितलंस? की सांगितलंस आणि कुणीच काहीच केलं नाही? जाऊबाईंना सांगितलं तर तुझी हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या बद्दल असं बोलायची? स्वतःचा नवरा गेलास वर यांच्या विरोधात असं बोलतेस? काय माझ्याबद्दल तक्रार आहे का तिची? असेल तर सांग. हे बघ, तुला ह्या घरात राहायला मिळतंय ना ते ह्यांच्या कृपेमुळे. वर यांच्यावर सापासारखी उलटतेस. ह्या पुढे माझ्या नवऱ्याबद्दल मी असं काही ऐकून घेणार नाही. आधी तुझी जीभ हासडेन आणि तुला घराबाहेर काढेन. मी काय करावं हेच कळत नव्हतं. मग एक दिवस त्यांचा कडाडून विरोध केला. भाऊजींनी ढकललं आणि दगडावर धडपडले. तिथेच निश्चित पडले. त्या घरातलं कोणीही मला उठवायला आलं नाही की काही नाही. मध्यरात्री जाग आली. मी तशीच अंगणात पडले होते. घराचे दरवाजे बंद होते. संधी साधली आणि पळत सुटले तिथून. पोटात अन्नाचा एक कण नव्हता तरीही पळत होते. पुन्हा भान जाण्याआत त्या घरापासून मला खूप लांब जायचं होतं. आणि अचानक ठेच काढले आणि पडले. डोळे उघडले तेव्हा तुम्ही समोर होतात. उद्याच्या उद्या तुझ्या घरच्यांना भेटायला हवं. अशी वागणूक कुणालाही देता कामा नये याची त्यांना जाणीव करून द्यायला हवी. नको नको, कशी बशी तिथून सुटका केलीये. आता घरच्यांना नका भेटू, नाहीतर ते मला खूप मारतील. पण सावित्री, नर्मदा ताईंचा पळपुटेपणा झाला. अगं, त्यांची काहीही चूक नसताना फक्त त्या घाबरून जात असतील तर त्यांचं चूक आहे असं सगळ्यांना वाटणार. आणि त्या सांडाला कोण समजावणार? त्याला अद्दल घडवायला नको, धडा शिकवायला नको. गरीब गायी आल्या की त्या आपल्या करताच आहेत असं समजून वागतोय तो. त्याला हे समजावलं पाहिजे की हा जन्म हा माणसाचा आहे, तर माणसासारखा वाग, जनावरासारखा वागू नकोस. ते काही नाही, आत्ता जातो आणि त्याला सांगून येतो. ज्योती अरे वाईस थांब जरा. हा, अरे दमानं घे. नाही, मला ठाव आहे तू समध्या समाजाचं भलं करतो आहेस. बहुजन समाजाला अंधारातनं बाहेर काढतो आहेस. इथवर ठीक आहे र, पर बटा बामणांच्या ह्याच्यात आबा, कुठेही अज्ञान दिसलं, अंधार दिसला, प्रश्न निर्माण झाला तर आता आपण आहोत तसेच आपण सगळीकडे वागणार. मग तो प्रश्न बहुजन समाजात निर्माण होऊ दे वा सवर्णात. प्रश्न कुठे निर्माण होतो हे महत्वाचं नाही, तर प्रश्न काय निर्माण झालेला आहे हे महत्वाचं आहे. आपणही आपलं वागणं जर जातीपातींच्या फरकावर ठरवू लागलो तर मग फरक काय उरला?